नमस्कार मंडळी, कसे आहात? मी पण मस्त आहे. तुम्हाला एक सांगू का? आजचा दिवस आहे अक्षय तृतीयाचा. सर्व झाडलोट वगैरे करून घरबीर आवरून आहे ना, मी छान अशी आज आहे ना शेगडीची वगैरे पूजा करून घेतली. कारण आजचा दिवस हा शुभ मानला जातो. त्यामुळे आज दरवाजाची पूजा, उंबऱ्याची पूजा, त्याचबरोबर घरातील आपल्या ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याची पूजा केली जाते. आणि आजच्या दिवशी आहे ना सोनं वगैरे खरेदी करणं पण खूप शुभ मानलं जातं. आता हा व्हिडिओ आहे ना मी अपलोड जरा उशिराच केला आहे. कारण वेळच भेटत नव्हता आणि मोठे ब्लॉग्स तुम्ही बघताय त्यामुळे खूप आनंद होतो आहे मला की तुम्हाला माझे मोठे ब्लॉग्स पण आवडत आहेत म्हणून. तर अशा पद्धतीने मी छोटीशी आपली पूजा केली रांगोळी वगैरे काढून. नंतर बघू शकता दारावर जे आहे ना दरवाजाची पण पूजा करायची, त्यामुळे छान स्प्रे मारून घेतला. आता स्प्रे मारून झालं तर एकदम चकाचक दार पुसून घ्यायचं आहे आपल्याला, कारण दारातूनच आपल्या ते घरात जे येते आहे ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी येत असतात. तर ती निगेटिव्ह एनर्जी थांबवण्यासाठी आपण दाराची देखील पूजा केली पाहिजे. कारण तुम्हाला तर माहिती आहे वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते, त्यामुळे ह्या दिवशी एकदम शुभ बोललं पाहिजे. हां, मला माहिती आहे काही लोकं जी आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायला पण आवडत नाही, पण ती लोकं आपल्याला त्रास देतात. पण ह्या दिवशी ना तुम्ही त्या लोकांना इग्नोर करून तुमची सर्व जी कामं आहेत ना मनभावाने करा. आणि ह्या दिवशी भरपूर चांगल्या गोष्टी घडतात. आता सकाळी मी दरवाजाची पूजा करून बघू शकता, उंबऱ्याची वगैरे पण पूजा करायची होती. त्यामुळे मी इथे हळदीचं लेपन करते. अमावास्येला, पौर्णिमेला, गुरुवारी आणि इतर शुभप्रसंगी तुम्ही हे लेपन करू शकता. तर ह्या लेपन करण्यासाठी मी आहे ना हळद, त्याच्यामध्ये थोडीशी चंदन पावडर, गोमूत्र आणि थोडंसं रोज वॉटर, आणि रोज वॉटर नसेल तर तुम्ही साधं पाणी देखील त्याच्यामध्ये टाकू शकता आणि त्याची एक पेस्ट बनवायची आहे. नंतर उंबऱ्यावर स्प्रे करून छान असा उंबरा पुसून घेतला. तुम्ही उंबऱ्याला पाणी लावून डायरेक्ट पुसू शकता. नंतर बघू शकता ह्याच्यावर छान पद्धतीने लेपन लावलेलं आहे. आता हा व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला कारण घरात पण खूप धावपळ झाली आणि तुम्हाला तर माहिती आहे आता लग्नाचे सीझन चालू असल्यामुळे रोज कस्टमर आहेत, त्यामुळे थोडा वेळ होतो. पण हां, मी माझी ही आवड जपण्याचा नक्की प्रयत्न करेन. कारण कसं आहे माहिती आहे का, आपला नवरा आपल्यासाठी किती जरी करत असेल ना, म्हणजे माझंच नाही मी सांगत, इवन कोणाचं पण असू दे, आपण मी म्हणते की प्रत्येकाचे नवरे त्यांचे हाऊसमौस करतात. पण किती जरी करत असलं तरी आपल्याला स्वतः इंडिपेंडेंट झालेलं खूप चांगलं असते. कारण दुसऱ्या अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः 2 गोष्टी लोड करून का होईना केलेल्या चांगल्या असतात. कारण कोण आपल्याला हिणवत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून अनुभव घेतला आहे की जर आपण डिपेंड असेल तर आपल्याला किती प्रॉब्लेम होतो. पण असो, काही गोष्टींसाठी मी खूप स्ट्रगल केलं आहे आणि आत्ता इथपर्यंत पोचली आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने जर माझं यूट्यूबचं चॅनल जर समजा की मॉनिटाईज झालं तर स्वामींनी सर्व काही आजपर्यंत चांगलं केलं आहे, त्याच पद्धतीने हे देखील होईल अशी मी आशा बाळगते. आणि लवकरच आपल्या यूट्यूबचं जे आहे ते मॉनिटायझेशन पूर्ण होण्यासाठी स्वामींकडे मी प्रार्थना केलेली. तुम्ही देखील करा माझ्यासाठी. आणि मला बारचा हा पराठा आहे ना भरपूर दिवस मी ऐकत होते. म्हटलं चला आज करूनच दाखवावं. तर छान असा आता फोडला आणि बटर लावून भाजून घेतलं. खूप मस्त लागत होता, एकदम विकत आणलेल्या पराठ्यागत. नंतर ना बघा ही आहे ना कांद्याची थैली 2 होते ना, किती दिवस ह्यांना म्हणत होती की मला आतमध्ये नेऊन द्या. ह्यांना काय टाईम भेटत नव्हता. कांदे साफ केले नाही तर नासतील आणि खराब होतील. त्यामुळे म्हटलं चला आज कांदे साफ करावे. रात्रीच्या 11 वाजून गेलेल्या होत्या. माणसांना आहे ना दुसऱ्याची प्रगती दिसते, म्हणजे की दिसतं की हे एवढं कमवते, तेवढं कमवते, हिचं आपलं बरं आहे, हिचं आपलं असं, हिचं आपलं तसं आहे. पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना स्ट्रगलच्या, त्या कोणाला दिसत नाही. काही काहींना सगळ्या गोष्टी एकदम सहज मिळतात आणि काही काहींना असा स्ट्रगल करावा लागतो. आणि मला स्वतःला खूप म्हणजे लकी समजते की हा स्ट्रगल माझ्या वाट्याला आला आहे. कारण सहज भेटलेल्या गोष्टींची किंमत नसते आणि स्ट्रगल केलेल्या गोष्टींची किंमत आपल्याला त्याच्या म्हणजे किमतीची जी किंमत आहे ना ती एखाद्या हिऱ्यापेक्षा पण कमी वाटेल. कारण ती प्रत्येक गोष्टीसाठी आपण झगडलेलं असते, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण संघर्ष पाहिलेला असतो. तुम्हाला माहीत नाही माझ्या लाईफमध्ये मी भरपूर संघर्ष पाहिला आहे आणि भरपूर स्ट्रगल केला आहे. आणि स्वामींच्या कृपेमुळे स्वामींनी प्रत्येक स्ट्रगलमधून मला बाहेर काढले. आता मी मध्यंतरी डीमार्टला गेलेले, तिथून हे 2 बेडशीट आणले आणि बेडशीट पण खूप सुरेख होती. एक 150 रुपयाचं होतं आणि एक 170 रुपयाचं होतं आणि सिंगल बेडचे हे बेडशीट होते. कलर पण खूप सुरेख होते. आता हा ब्लू कलरचा मी चॉईस केलेला, पण लेव्हेंडर कलरचा ह्यांना आवडलेला त्यामुळे 2 घेतलेले. आणि हा जो पडदा आहे ना हा मिशोवरून फक्त 158 रुपयामध्ये मागवलेला. तुम्हाला जरी पडद्याची लिंक हवी असेल तर लिंक म्हणून टाईप करा, मी तुम्हाला शेअर करेल. आणि बाकी मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने हे बेडशीट जे आहे ते मी डीमार्टवरून घेतले, त्यामुळे तुम्हाला हे घ्यायचं असेल तर डीमार्टला अवेलेबल होतील. आणि बघू शकता हे जे घर आहे ना ह्याला अगोदर ब्ल्यू कलरचा कलर होता, नंतर मी ह्याला पिंक कलर दिला
आणि आता बघू शकता खेळत तिथे खाटाच्या इथला म्हणजे जे मातीचं घर आहे ना त्यामुळे तिथले पापुंद्रे निघतात. तर ह्या उशा पण मिशोवरून घेतलेल्या ह्याला असं मी ह्या पद्धतीने केले. घर जरी मातीचं असेल किंवा भाड्याचं असेल कसंही असेल त्या घराला आपण कसं ठेवतो त्याच्यावर असतं. आणि बायकांना वाटतं कधी कधी घर असंच ठेवते तसंच ठेवते, पण कसं आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी कामं असतात. इतर लोकांसारखं आपण दिवसभर बसून फक्त स्वयंपाकाने घरातलं करायचं म्हटलं तर होऊ शकतं, पण इतर कामांच्या लोडमुळे ते होत नाही. त्यामुळे अशा निगेटिव्ह लोकांपासून जेवढं लांब राहील तेवढंच बरं असतं. आणि घरातील प्रत्येक कॉर्नर मी स्वतः डेकोरेट केला आहे आणि स्वतः सजवला आहे. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल